नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। इयत्ता 4थी व 5वी स्कॉलरशिपसाठी महत्त्वपूर्ण असणारा आजचा हा व्हिडिओ आहे। इयत्ता 4थी स्कॉलरशिपची परीक्षा खूप जवळ आलेली आहे आणि तुम्हाला सरावाची खूप गरज आहे। त्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे। या व्हिडिओमध्ये तुम्हाला महत्त्वाचा भाग असणारे वाक्यप्रचारावरती प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, वाक्यप्रचार कशा प्रकारे येतात आणि वाक्यप्रचारावरती किती प्रश्न विचारले जातात आणि वाक्यप्रचार जर आले तर ट्रिकनुसार किंवा अंदाजेनुसार आपण पर्याय कसा ओळखायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकवले जाणार आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला करूया सुरुवात। वाक्यप्रचाराला जास्त वेळ वाया न घालवता परीक्षा जवळ आलेली आहे, आपल्याला जास्तीत जास्त सराव करणे खूप गरजेचे आहे। तर बघा, वाक्यप्रचार म्हणजे काय? तर बघा, वाक्यप्रचार हा शब्दशः सरळ असलेल्या अर्थापेक्षा एक वेगळाच अर्थ प्राप्त झालेला शब्दसमूह असतो। म्हणजे जर समजा आता एखादा जर शब्द आपल्याला बोलायचा असेल तर त्या अर्थापेक्षा वेगळा अर्थ तयार झालेला एक शब्दसमूह म्हणजे वाक्यप्रचार असतो। आता हे वाक्यप्रचार परीक्षेमध्ये विचारले जातात आणि त्यामध्येच आपल्याला परीक्षेमध्ये मार्क जातात। या वर्षीच्या नवोदय परीक्षेमध्ये आपल्याला अशाच प्रकारचा एक वाक्यप्रचार विचारला गेला होता आणि काही विद्यार्थ्यांना त्याचा अर्थ माहीत नसल्यामुळे त्यांच्या चुका झालेल्या होत्या। सोपा वाक्यप्रचार असून सुद्धा आपण मार्ग घालून बसतो। तर आज आपण सर्व वाक्यप्रचाराचा अभ्यास करणार आहोत। तर आता चला करूया सुरुवात। अंग चोरणे। अंग चोरणे म्हणजे काय? तर फारच थोडे काम करणे। आता तुम्हाला वाक्यप्रचार पाठ करणे गरजेचे आहे, लक्षात राहणार नाहीत, परंतु काही वाक्यप्रचार अशा प्रकारचे असतात की ते लक्षात राहतात, परंतु जे वाक्यप्रचार तुम्हाला लक्षात राहत नाहीत ते तुम्ही पाठ करून ठेवायचे। अंग चोरणे म्हणजे फारच थोडे काम करणे। अंगवळणी पडणे, सवय होणे। अंगाची लाही होणे, अतिशय संताप निर्माण होणे। अंगात वीज संचारणे, अचानक बळ येणे। ऊर भरून येणे, गदगदून येणे। ऊर भरून येणे, गदगदून येणे। कपाळ फुटणे, दुर्दैव ओढवणे। कपाळ फुटणे, दुर्दैव ओढवणे। कपाळमोक्ष होणे, मृत्यू येणे, अचानक झालेल्या अपघातामुळे उद्ध्वस्त होणे। कंठ दाटून येणे, गहिवरून येणे। कंठस्नान घालणे, शिरछेद करणे। कंठाशी प्राण येणे, खूप कासावीस होणे। कंबर कसणे, जिद्दीने तयार होणे। कंबर खचणे, धीर सुटणे। काढता पाय घेणे, प्रतिकूल परिस्थिती पाहून निघून जाणे। काढता पाय घेणे। कान उघडणे करणे, चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे। कान उपटणे, कडक शब्दात समज देणे। कान टवकारणे, सावधपणे ऐकणे आणि कान टोचणे, खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे। कान निवणे, ऐकून समाधान होणे। कान पिळणे, अद्दल घडवणे। कान फुंकणे, चुगली चहाडी करणे, एखाद्याविषयी संशय निर्माण करणे। कानाने हलका असणे, कशावरही पटकन विश्वास ठेवणे। कानामागे टाकणे, दुर्लक्ष करणे। कानाला खडा लावणे, एखाद्या गोष्टीच्या अनुभवावरून ती ठरवून टाळणे। कानावर हात ठेवणे, नाकबूल करणे। कानावर घालणे, लक्षात आणून देणे। कानावर येणे, सहज ऐकू येणे। कानावर येणे, सहज ऐकू येणे। कानी कपाळी ओरडणे, एकसारखे बजावून सांगणे। कानी कपाळी ओरडणे, एकसारखे बजावून सांगणे। कानोसा घेणे, अंदाज घेणे, चाहूल घेणे। केसाने गळा कापणे, घात करणे। खांद्याला खांदा भिडवणे, सहकार्याने एकजुटीने काम करणे। गळ्यात गळा घालणे, खूप मैत्री करणे। गळ्यात गळा घालणे, खूप मैत्री करणे। गळ्यातल्या ताईत होणे, अत्यंत आवडता होणे। गळ्यातला ताईत होणे, अत्यंत आवडता होणे। गळ्यापर्यंत बुडणे, डबघाईला येणे, कर्जबाजारी होणे। गळ्यापर्यंत बुडणे, डबघाईला येणे, कर्जबाजारी होणे। गळा काढणे, मोठ्याने रडणे। गळा गुंतणे, अडचणीत सापडणे। चेहरा खुलणे, आनंद होणे। चेहरा पडणे,
लाज वाटणे, खजील होणे, शरम वाटणे, छाती दडपणे, घाबरून जाणे, भीती वाटणे, जिभेला हाड नसणे, आदवा बोलणे, वाटेल ते बोलणे, जीभ सैल सोडणे, वाटेल तसे बोलणे, जीव की प्राण असणे, खूप आवडणे, डोके घालणे, लक्ष देणे, डोके चालवणे, बुद्धी चालवणे, डोके फिरणे, चक्रावणे, राग येणे, डोक्यावर खापर फोडणे, निर्दोष माणसावर दोष टाकणे, डोक्यावर घेणे, स्तुती करणे, गौरव करणे, डोक्यावर बसवणे, फाजील कमालीचे लाड करणे, डोळ्यांचे पारणे फिटणे, समाधान होणे, पाहून आनंदित होणे, डोळ्यात अंजन घालणे, चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे, डोळ्यात खुंपणे, मत्सर करणे, सहन न करणे, डोळ्यात धूळ फेकणे, हातोहात डोळ्या देखत खोटे नाटे सांगून फसवणे, डोळ्यातून थेंब न टाकणे, आघात दुःख होऊनही न रडणे, डोळ्यावर येणे, लक्षात येणे, डोळ्याला डोळा न लागणे, झोप न येणे, डोळा असणे, पाळत ठेवणे, डोळा लागणे, झोप येणे, डोळे उघडणे, अनुभवाने सावध होणे, डोळे निवणे, समाधान होणे, पाहून बरे वाटणे, डोळे निवणे, डोळे पांढरे होणे, मोठा धक्कादायक प्रसंग निर्माण होणे, डोळे मिटणे, मरण पावणे, डोळे वटारणे, रागवणे, डोळे विस्फारणे, आश्चर्याने पाहणे, डोळे झाक करणे, दुर्लक्ष करणे, तळपायाची आग मस्तकी जाणे, अतिशय संतापणे, तोंड काळे करणे, कायमचे निघून जाणे, तोंड देणे, सामना करणे, ओढवलेल्या प्रसंगातून मार्ग काढण्यासाठी सिद्ध होणे, तोंड फिरवणे, नाराजी व्यक्त करणे, तोंड भरून बोलणे, मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे, तोंड वेंगाळणे, याचना करणे, तोंड सांभाळून बोलणे, जपून बोलणे, तोंड घशी पडणे, विश्वासघात होणे, अडचणीत येणे, तोंड घशी पाडणे, बघा पडणे आणि पाडण्यामध्ये सुद्धा फरक आहे, तोंड घशी पाडणे, विश्वासघात करणे, तोंडचे पाणी पळणे, अतिशय घाबरणे, तोंड सुख घेणे, दोष देताना वाटेल तसे बोलणे, तोंडाची वाफ दवडणे, वायफळ बडबड करणे, तोंडात बोट घालणे, आश्चर्यचकित होणे, तोंडात शेण घालणे, पराकोटीची निंदा करणे, तोंडाला कुलूप घालणे, गप्प बसणे, तोंडातून ब्रसुद्धा न काढणे, तोंडाला तोंड येणे, भांडणे, तोंडाला पाणी सुटणे, हाव निर्माण होणे, दात धरणे, सूड घेण्याची भावना बाळगणे, दात विचकणे, निर्लज्जपणे हसणे, वेंगाळणे, चिडवणे, दात ओठ खाणे, चीड व्यक्त करणे, दाताच्या कण्या करणे, वारंवार विनंती करणे, दाती तृण धरणे, सर्वार्थाने शरण जाणे, नजर चुकवणे, न दिसेल अशी हालचाल करणे, फसवणे, नवल वाटणे, आश्चर्य वाटणे, चकित होणे, नाक उडवणे, थट्टा उपहास करणे, नाक कापणे, घोर अपमान करणे, नाक खुपसणे, नको त्या गोष्टीत उगाचच सहभागी होणे, नाक घासणे, लाचार होऊन माफी मागणे, नाक दाबणे, बोलायला प्रवृत्त करणे, नाक मुरडणे, नापसंती दाखवणे, उपहास व्यक्त करणे, नाकाने कांदे सोलणे, आगाऊपणे शहाणपणा दाखवणे, नाकीनव येणे, फार दगदग होणे, दमणे, पाठ थोपटणे, शाब्बासकी देणे, कौतुक करणे, पाठ दाखवणे, समोरून पळून जाणे, पाठ पुरवणे, सारखे मागे लागणे, इच्छा पुरवणे, पाठबळ असणे, आधार असणे, पाठीला पोट लागणे, उपाशी राहिल्याने हडकुळा होणे, पाय काढणे, प्रतिकूल परिस्थिती लक्षात घेऊन
निघून जाणे, पाय घसरणे, तोल जाणे, मोहात फसणे, पाय धरणे, शरण जाणे, माफी मागणे, पाय मोकळे करणे, फिरायला जाणे, पाय बंद घालणे, आळा घालणे, स्वतःच्या पायावर उभे राहणे, स्वतंत्र होणे, स्वावलंबी होणे, हसून हसून पोट दुखणे, खूप हसणे, पोटात आग पडणे, खूप भूक लागणे, पोटात कावळे कोकलणे, खूप भूक लागणे, पोटात ठेवणे, काहीही उघड न करणे, गुपित राखणे, पोटात शिरणे, मोठ्या चातुर्याने विश्वास संपादन करणे, पोटाला चिमटा घेणे, अत्यंत काटकसरीने राहणे, पोटावर पाय देणे, रोजंदारी बंद करणे, पोटाशी धरणे, माया करणे, कुशीत घेणे, प्राणापेक्षा जपणे, स्वतःच्या जीवापेक्षा एखादी गोष्ट सांभाळणे, बोटावर नाचवणे, हवे तसे खेळवणे, पूर्ण ताब्यात ठेवणे, मनात अडी धरणे, एखाद्याविषयी मनात राग ठेवणे, मांडीवर घेणे, दत्तक घेणे, मुठीत असणे, ताब्यात असणे, रक्त आटवणे, अतिकष्ट करणे, रक्ताचे पाणी करणे, अतिश्रम करणे, अतिशय कष्ट करणे, हाडाची काडी करणे, अतिकष्ट करणे, अतिशय मेहनत करणे, हाडे खिळखिळ करणे, भरपूर चोप देणे, हात आखडणे, देण्याची क्षमता असतानाही कमी देणे, दोन हात करणे, सामना करणे, टक्कर देणे, हात झटकणे, नामानिराळा होणे, हात टेकणे, नाईलाजाने शरण येणे, हात दाखवणे, मार देणे, फसवणे, हात मारणे, ताव मारणे, भरपूर खाणे, हातगाहीवर येणे, मारामारीची पाळी येणे, हाताचा मळ असणे, एखादी गोष्ट सहज करता येणे, हातातोंडाशी गाठ पडणे, जेमतेम खाण्यास मिळणे, हातापाया पडणे, लाचारीने विनवण्या करणे, हातावर तुरी देणे, डोळ्या देखत फसवून पळणे, हृदय भरून येणे, गदगदून येणे, गहिवरून येणे, अण्णांना दशा येणे, अत्यंत दारिद्र्यामुळे खायला न मिळणे, अण्णाला मोठात देणे, खायला न मिळणे, अण्णास जागणे, उपकार स्मरणे, अपव्यय टाळणे, दुरुपयोग न करणे, अप्रूप असणे, कौतुक वाटणे, अभय देणे, भीती नाहीशी करण्यासाठी धीर देणे, अश्रूला वाट मोकळी करून देणे, मोकळेपणाने रडणे, अंग घामाने धबधबणे, घाबरल्यामुळे घामाघूम होणे, अंत पाहणे, अखेरची मर्यादा गाठेपर्यंत कसं पाहणे, सतत त्रास देऊन हैराण करणे, आकाश पाताळ एक करणे, प्रयत्नांची परिसीमा गाठणे, आग पाकडणे, अतोनात संतापणे, आगीत उडी घेणे, स्वतःहून संकटात पडणे, आगीत तेल ओतणे, आधीच्या भांडणात आणखी भर टाकणे, आगेकूच करणे, निश्चयपूर्वक पुढे पुढे जाणे, आडवे होणे, झोपणे, आडेवेडे घेणे, इच्छा असूनही नकार दर्शवण्याचा प्रयत्न करणे, आत्मसात करणे, मिळवणे, आनंदाने उडणे, खूप आनंद होणे, आभाळ कोसळणे, मोठे संकट येणे, आभाळ फाटणे, सर्व बाजूनी संकट येणे, आभाळाकडे डोळे लावून बसणे, पावसाची आतुरतेने वाट पाहणे, आभाळाची कुऱ्हाड पडणे, मोठे संकट येणे, आसमंतात घुमणे, अवकाशात नाद फिरत राहणे, आहुती देणे, बलिदान देणे, उत्तेजन देणे, प्रोत्साहन देणे, पाठबळ देणे, उदरनिर्वाह करणे, पोट भरणे, उंटावरून शेळ्या हाकणे, प्रत्यक्ष कार्यापासून दूर राहून नुसत्या सूचना देणे, ऐट मिरवणे, तोरा मिरवणे, रुबाब करणे, ओढाताण होणे, कष्टदायक त्रासदायक धावपळ होणे, ओस पडणे, भकास होणे, उजाड होणे, ओहोटी लागणे, उतरती कळा लागणे, कचऱ्यात सापडणे, तावडीत सापडणे, कटकट वाटणे, त्रास वाटणे, कडेलोट करणे, त्रास देण्याची परिसीमा गाठणे, कणखर बनणे, काटक बनणे, कणिक तिमणे,
खूप मारपीट करणे, कथा लावणे, प्रवचन करणे, हिताची गोष्ट सांगणे, कमीपणा वाटणे, अपमान वाटणे, करामत करणे, चमत्कार करणे, कसूर न करणे, चूक न करणे, दुर्लक्ष न करणे, कळ लावणे, भांडण लावणे, कंबर धरणे, कंबर दुखणे, काठ्याने काटा काढणे, दुष्टाकडून दुष्टाला शासन घडवणे, कालवा उडणे, कोलाहल माजणे, गडबड गोंधळ होणे, काळजात धस्स होणे, खूप घाबरणे, काळीज दगडाचे होणे, मन घट्ट करणे, कुरघोडी करणे, दुसऱ्यापेक्षा वरचढ होणे, कुरवाळणे, अंगावरून प्रेमाने हात फिरवणे, कुंपणाने शेत खाणे, ज्याच्या हाती रक्षणाचे काम आहे त्यानेच नुकसान करणे, कोंड्याचा मांडा करणे, हलाखीच्या परिस्थितीतही काटकसरीने पण समाधानाने राहणे, खजील होणे, केलेल्या चुकीची लाज वाटणे, शरम वाटणे, खडे चालणे, पराभव करणे, खडे फोडणे, दुसऱ्याला दोष देत राहणे, खळगी भरणे, पोट धरणे, खंड पडणे, काम मध्येच थांबणे, खंत वाटणे, खेद वाटणे, वाईट वाटणे, खाजवून खरूज काढणे, भांडण उकरून काढणे, खालावत जाणे, कमी होत जाणे, खो घालणे, एखाद्या कामात विघ्न आणणे, खोड मोडणे, अद्दल घडवणे, गर्क असणे, गुंतून राहणे, मन रंगणे, मग्न राहणे, गची बाधा होणे, गर्व होणे, गट्टी जमणे, मैत्री होणे, गंती करणे, मोजणी करणे, गराडा पडणे, माणसांच्या घोळक्याचा घेराव पडणे, गहिवरून जाणे, मनातून गलबलून जाणे, गंध नसणे, अजिबात ज्ञान माहिती नसणे, गुजराणा करणे, पोट धरणे, गौरव करणे, सन्मान करणे, घर चालणे, कुटुंबाचा निर्वाह होणे, घर डोक्यावर घेणे, खूप गोंगाट करणे, घरोबा असणे, जिव्हाळीचे संबंध असणे, घाम जिरवणे, खूप कष्ट करणे, घाम गाळणे, घास मोडणे, जेवणे, गोकंपट्टी करणे, पाठांतर करणे, तेच पुन्हा म्हणणे, चक्र फिरणे, त्वरित परिस्थिती बदलणे, चंग बांधणे, निश्चय करणे, चाल करून घेणे, हल्ला करणे, चाहूल घेणे, अंदाज घेणे, लक्ष देऊन ऐकणे, कानोसा घेणे, चिटपाखरू नसणे, नीरव शांतता असणे, चीज होणे, घेतलेल्या मेहनत सफल होणे, चुळबुळ करणे, अस्वस्थ होऊन हालचाल करणे, जळून खाक होणे, पूर्ण जाळणे, राख होणे, जळून नाश पावणे, जंग पछाडणे, कसून शोध होणे, जीवाचा धडा करणे, धीर एकवटणे, जीवाचे रान करणे, प्रयत्नांची पराकाष्ठा करणे, जीवात जीव येणे, हायसे वाटणे, सुटकेची भावना निर्माण होणे, जीवाला जीव देणे, वाटेल ते मोल देऊन दुसऱ्याला मदत करणे, जीव तिळतिळ तुटणे, खूप हळहळणे, जीव भांड्यात पडणे, सुटकेची भावना निर्माण होणे, जीव वर खाली होणे, काळजी वाटणे, जोखला जाणे, तुलना होणे, गुणांची कदर होणे, झुंबड उडणे, गर्दी होणे, झेंडू फुटणे, भीतीमुळे तोंडाला फेस येणे, टंगळमंगळ करणे, काम टाळणे, चालढकल करणे, टेंभा मिरवणे, ऐट दाखवणे, टोमणा मारणे, खोचक बोलणे, ठाव ठिकाणा नसणे, पत्ता न सापडणे, डाव साधणे, संधी मिळताच जिंकणे, मतलब साधणे, डाळ न शिजणे, काम न साधणे, डोळे पाणावणे, डोळ्यात अश्रू येणे, रडविले होणे, तनतन निघून जाणे, रागाने निघून जाणे, तत्पर असणे, तयार असणे, तमा नसणे, परवा नसणे, तल्लीन होणे, गुंग होणे, मग्न होणे, तहानभूक हरपणे, तहानभूक विसरून गुंग होणे,
ताकास तूर लागू न देणे, थांगपत्ता लागू न देणे, ताव मारणे, खूप खाणे, खाण्यावर तुटून पडणे, तावडीतून सुटणे, कचाट्यातून सुटणे, तिखट बोलणे, झाल बोलणे, तिळपापड होणे, अतिशय संताप होणे, तुटवडा असणे, कमतरता असणे, तोंड सुकणे, चेहरा फिका पडणे, चेहरा निस्तेज होणे, तोंडात बोट घालणे, आश्चर्य वाटणे, नवल करणे, तोंडावर हसू फुटणे, पटकन हसू येणे, तोंडावाटे शब्द न फुटणे, खूप घाबरल्यामुळे बोलती बंद होणे, तोंड नसणे, योग्यतेचे दुसरे काहीही नसणे, थैमान घालणे, उच्छांद मांडणे, दणानून सोडणे, सतत आवाज करीत राहणे, दबदबा निर्माण करणे, दरारा निर्माण करणे, दम लागणे, धाप लागणे, श्वास जोरात चालणे, दौंडी पिटणे, जाहीर करणे, सर्वांना सांगणे, दहा होणे, शिराची आग होणे, जळणे, दिलासा मिळणे, धीर मिळणे, दिवस पालटणे, परिस्थिती बदलणे, दिवस फिरणे, वाईट दिवस येणे, दुःख गिळणे, दुःख पचवणे, वेदना सहन करणे, दुधडी भरून वाहणे, मोठ्या प्रमाणात विपुलता असणे, दुवा देणे, आशीर्वाद देणे, दुम नसणे, ठाव ठिकाणा नसणे, पत्ता नसणे, धडकी भरणे, खूप भीती वाटणे, धडगत नसणे, संकटातून सुटण्याची आशा न उरणे, धर्तीवर कोसळणे, मरण पावणे, धाप लागणे, खूप पळाल्यामुळे दम लागणे, धाबेदनाने खूप घाबरणे, खूप भीती वाटणे, धारात्रिती पडणे, लढता लढता वीरमरण येणे, धुळीला मिळणे, नाश होणे, दुर्दशा होणे, धूम ठोकणे, पळून जाणे, धूळ चारणे, पूर्ण पराभव करणे, ध्यान लावणे, डोळे मिटून एकाग्र होणे, नष्ट होणे, नाहीसे होणे, नात्यातील वीण गहिरी असणे, नाते घट्ट असणे, नाराज होणे, निराश होणे, वाईट हिरमुसणे, नाव उंच करणे, कीर्ती संपादन करणे, मनाचे स्थान मिळवणे, नाव मिळवणे, कीर्ती मिळवणे, नाव सोनेरी अक्षरात उमटवणे, चिरकाल टिकणारी कीर्ती मिळवणे, अजरामर होणे, नाव कायमचे कोरणे, निश्चित पडणे, स्थिर राहणे, हालचाल न करता पडून राहणे, निरुत्तर होणे, उत्तर न सुचणे, पटाईत असणे, तरबेज असणे, पदरमोड करणे, स्वतःसाठी ठेवलेल्या पैशातून दुसऱ्यासाठी खर्च करणे, पराचा कावळा करणे, अतिशयोक्ती करणे, परिस्थितीशी झगडणे, वाईट स्थितीचा मुकाबला करणे, पसारा होणे, पळून जाणे, गायब होणे, पळ काढणे, पळून जाणे, लगेच निघून जाणे, पाचावर धरण बसणे, भयभीत होणे, पाणी पडणे, वाया जाणे, पाणी पाजणे, पराजित करणे, पाणी सोडणे, त्याग करणे, पाण्यात पाहणे, द्वेष करणे, पाय धरणे, लीन होऊन नमस्कार करणे, कृतज्ञता व्यक्त करणे, पायाखालची जमीन हादरणे, भीतीने सूचनासे होणे, भीतीने धसका घेणे, पारडे फिरणे, परिस्थिती एकदम बदलणे, पारा चढणे, संताप होणे, पित्त खवळणे, खूप राग येणे, पित्त खवळणे, खूप राग येणे, पैसे झाडाला लागणे, सहजपणे आतोनात पैसे मिळत राहणे, पोटात खड्डा पडणे, खूप भीती वाटणे, पोटात घाबरा पडणे, खूप घाबरणे, पोपटपंची करणे, अर्थ न समजता पाठ करणे, पोबारा करणे, पळून जाणे, पोरका पोरकी होणे, अनाथ होणे, प्रफुल्लित होणे, आनंदित होणे, प्रसंगाचे गांभीर्य जाणणे, परिस्थितीचा गंभीरपणे विचार करणे, प्रसंगावधान राखणे, तत्परतेने निर्णय घेणे, फडसा पाडणे, खाऊन टाकणे, ठार मारणे, नाश करणे, फवारा सोडणे, पाण्याचे तुषार सोडणे, फसगत होणे, फसवणूक होणे, बचत करणे, भविष्यासाठी संग्रह करणे, बस्तान बसवणे, स्थिर स्तरावर होणे, बाजी मारणे, विजयी होणे, यशस्वी होणे, बुचकाळ्यात पडणे, गोंधळ होणे, गोंधळून जाणे, बेधुंद होणे, बेभान होणे, मंडावून सोडणे,
गोंधळून टाकणे, सतावून सोडणे, भान हरपणे, गुंगून जाणे, तल्लीन होणे, भारी वाटणे, वेगळे व चांगले वाटणे, भीतीने थरथर कापणे, खूप घाबरणे, थरकाप होणे, भेदरलेल्या नजरेने पाहणे, घाबरलेल्या नजरेने पाहणे, मरणाला मिठी मारणे, स्वतःहून मरण ओढवणे घेणे, माग काढणे, शोध घेणे, वाट काढणे, रस्ता शोधणे, मागावर असणे, शोधत असणे, पाळतीवर असणे, मार्गी लावणे, नीट व्यवस्थित करणे, मात करणे, विजय मिळवणे, मात्रा न चालणे, इलाज न चालणे, माशी शिंकणे, कामात विघ्न येणे, माशा मारणे, काहीही न करता वेळ घालवणे, मूग गिळणे, दुर्लक्ष करून गप्प बसणे, मेतकूट जपणे, खूप मैत्री होणे, युद्ध पातळीवर हालचाली करणे, ताबडतोब निर्णयाची अंमलबजावणी करणे, रंगत येणे, खूप मजा येणे, रंगात येणे, तल्लीन होणे, गुंग होणे, रात्रंदिवस घाम गाळणे, दिवस रात्र खूप कष्ट करणे, राब राब राबणे, खूप कष्ट करणे, रिंगण धरणे, फेर धरणे, रूढ होणे, कायम होणे, लष्कराच्या भाकऱ्या भाजणे, निष्कारण नको त्या उठाठेवी करणे, लालूच दाखवणे, मोहात पाडणे, वचपा काढणे, बदला घेणे, सूड घेणे, वणवण करणे, उन्हात पायपीट करणे, भटकणे, वणवण सहन करणे, त्रासदायक भटकंती सहन करणे, वाईट दिवस येणे, हलाखीची परिस्थिती निर्माण होणे, वाकुल्या दाखवणे, चिडवणे, वाट लागणे, नष्ट होणे, नुकसान होणे, वाट वाकडी करणे, वाट बदलून दुसरीकडे जाणे, वाटेत जाणे, खोडी काढणे, वाया न घालवणे, फुकट जाऊ न देणे, वाली भेटणे, आधार देणारा माणूस भेटणे, वाहवा करणे, स्तुती करणे, कौतुक करणे, विचारपूस करणे, चौकशी करणे, विसर पडणे, विस्मरण होणे, वीरश्री संचारणे, विजयाची उमेद निर्माण होणे, व्याकुळ होणे, कासावीस होणे, शपथ घेणे, प्रतिज्ञा करणे, शंक निर्माण करणे, आरडाओरड करणे, शोभा करणे, वाभाडे काढणे, निर्वस्तना करणे, शोभा होणे, नाचक्की होणे, शॉक बसणे, मनाला हादरा बसणे, धक्का बसणे, समजूत काढणे, गैरसमज दूर करणे, सवड मिळवणे, मोकळा वेळ मिळणे, सहभागी होणे, सामील होणे, सळोकी पळू करणे, सतावून सोडणे, सार्थकी लागणे, धन्यता पावणे, सावध करणे, भान देणे, सांभाळ करणे, पालनपोषण करणे, सुगावा लागणे, मागावा लागणे, अंदाज लागणे, सुसाट पळणे, वेगात पळणे, जोरात पळणे, सुळसुळाट होणे, अमर्याद वाढ होणे, सुळावर चढवणे, फाशी देणे, फासावर लटकावणे, सैरावैरा पळणे, वाट मिळेल तिकडे पळणे, हट्टास पेटणे, स्वतःच्या मनासारखे होण्यासाठी वाटेल ते करणे, हमरीतुमरीवर येणे, वादाला भांडणाचे स्वरूप येणे, हरभऱ्याच्या झाडावर चढवणे, खोटी स्तुती करणे, हल्लकल्लोळ उडणे, हाहाकार माजणे, हसून हसून पोट दुखणे, खूप हसू येणे, बेफाम हसणे, हाणून पाडणे, बंद करणे, अडवणे, हात जोडणे, नम्रपणे विनंती करणे, हात बसणे, पक्का सराव होणे, कुशलता येणे, हाती काही न लागणे, काहीच फायदा न होणे, हाय खाणे, धास्ती घेणे, मोठ्या दुःखामुळे मन खचत जाणे, हायसे वाटणे, समाधान वाटणे, हा हा म्हणता पसरणे, अगदी थोड्या वेळात सगळ्यांना कळणे, हिऱ्याला पैलू पाडणे, तरबेज करणे, हुलकावणी देणे, फसवणे, चकवणे, हेवा करणे, मत्सर किंवा द्वेष करणे, हेसांड करणे, आबाळ करणे, होळी करणे, चांगल्या गोष्टीचा नाश करणे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण इयत्ता 4थी स्कॉलरशिपसाठी वाक्यप्रचारांचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतर आपण एक नवीन व्हिडिओ बनवणार आहोत, वाक्यप्रचारांचा सराव. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? जर व्हिडिओ आवडला
तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.